ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर आकर्षक संकल्पनेवर बोलणार आहोत. हो, श्री अरविंदांच्या पूर्णयोगाबद्दल. अगदी. आणि त्यातही स्पेसिफिकली ईश्वरी शक्तीशी कसं जोडलं जावं, म्हणजे एकाग्रतेचे मार्ग कोणते यावर. बरोबर. आपल्याकडे पूर्णयोग, ईश्वर आणि एकाग्रता यावर आधारित काही विचार आहेत, ज्यातून आपण या पद्धती समजून घेऊ शकतो. हो, आपला उद्देश हाच आहे की यातील मुख्य पद्धती आणि त्यामागचं जे काही तत्वज्ञान आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. आणि मला वाटतं ह्यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की हा दृष्टिकोन दोन गोष्टींवर भर देतो. कोणत्या दोन गोष्टी? एक म्हणजे वरून येणाऱ्या एका उच्च प्रभावासाठी स्वतःला तयार करणं, म्हणजे ग्रहणशील होणं. अच्छा, ग्रहणशील होणं. आणि दुसरा म्हणजे शिस्तबद्ध मानसिक एकाग्रता, म्हणजे एकीकडे स्वीकारण्याची वृत्ती आहे तर दुसरीकडे मनाला एकाग्र करण्याची साधना. हे महत्वाचं आहे. तर मग पहिली पद्धत जी तुम्ही म्हणालात म्हणजे स्वतःला ईश्वरी प्रभावासाठी खुलं करणं, ते कसं करायचं? हो, यात असं सांगितलं आहे की हा प्रभाव आपल्या मस्तकाच्या वर असतो, डोक्याच्या वर. अच्छा. आणि जेव्हा त्याची आपल्याला जाणीव होते किंवा आपल्याला ती व्हावी असं वाटतं, तेव्हा त्याला आत येण्यासाठी आवाहन करायचं. म्हणजे एक प्रकारचं इन्व्हिटेशन. अगदी. आणि हा प्रभाव कसा येऊ शकतो? तर शांती, प्रकाश, शक्ती किंवा आनंद, किंवा कधीकधी साक्षात दिव्य अस्तित्वाची जाणीव, सगुण रूपात किंवा निर्गुण रूपातही. पण इथे एक प्रश्न येतो, जोवर ही जाणीव होत नाही तोवर काय? म्हणजे सुरुवात कशी करायची? बरोबर. म्हणूनच म्हटलं आहे की जोवर ही थेट जाणीव नाही तोवर श्रद्धा आणि एक प्रकारची ओढ, आस, ती महत्वाची ठरते. आस. त्यासाठी मग अभिप्सा म्हणजे ती तीव्र इच्छा किंवा आवाहन, प्रार्थना यांसारखी साधना वापरायला सांगितली आहेत. म्हणजे जी पद्धत आपल्याला नैसर्गिक वाटेल ती वापरावी. अगदी. यात सुरुवातीला खूप जोर लावण्यापेक्षा किंवा प्रयत्नांपेक्षा त्या ग्रहणशीलतेवर जास्त भर दिसतो, सहज स्वीकारण्यावर. हे खूपच छान आहे. म्हणजे जबरदस्ती नाही तर एक सहजता आहे त्यात. पण समजा कोणाला फक्त असं वाट बघणं किंवा स्वतःला खुलं ठेवणं पुरेसं वाटत नसेल, तर दुसरा मार्ग कोणता? हो, तर दुसरा मार्ग आहे एकाग्रतेचा. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. या आपली चेतना म्हणजे आपलं सगळं लक्ष पूर्णपणे हृदयाच्या स्थानी आणायचं. हृदयावर? हो, किंवा काही वेळा मस्तकात म्हणजे डोक्यात किंवा त्याच्याही वर एकाग्र करायचं. आणि मग श्रीमाताजींचं ध्यान करायचं किंवा आवाहन करायचं. म्हणजे जणू काही आपण आपली सगळी मानसिक ऊर्जा एका ठिकाणी गोळा करतोय. अगदी तसंच. एखाद्या भिंगातून सूर्यकिरणं एकत्र करावेत तसं. म्हणजे दोन्ही मार्ग आहेत. एक आहे ग्रहणशीलतेचा, स्वीकारण्याचा, आणि दुसरा आहे सक्रिय एकाग्रतेचा. हो, आणि दोन्हीपैकी जो मार्ग आपल्याला जास्त स्वाभाविक वाटेल तो निवडायचा, किंवा दोन्ही वापरायची मुभा आहे, लवचिकता आहे यात. ध्यानात बसल्यावर किंवा साधनेच्या वेळी मनात जे काही इतर विचार येतात, भावना येतात किंवा अगदी शारीरिक हालचाली, त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण याच शांत, स्थिर झालेल्या मनात तो दिव्य अनुभव येऊ शकतो असं मानलं जातं. तिथेच त्याची तयारी होते. पण हे खरं आहे की मन शांत करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं अनेकदा. हो ना. आणि लगेच काही अनुभव आला नाही तर मग अधीरता येते की अरे काहीच होत नाहीये. आणि याची नोंद पण घेतलेली आहे बरं का. स्पष्ट सांगितलंय की धीर धरावा लागतो. अच्छा. मनाला पूर्ण निश्चल व्हायला वेळ लागतोच, ते एकदम होत नाही. आपली चेतना तयार होईपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे. म्हणजे लगेच फळाची अपेक्षा न करता प्रक्रियेवर लक्ष ठेवायचं. अगदी. ती आंतरिक तयारी होणं जास्त महत्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? थोडक्यात काय तर दोन मुख्य मार्ग दिसले आपल्याला. हो, एक म्हणजे ईश्वरी प्रभावाला स्वीकारायला शिकणं, त्याला आवाहन करणं, म्हणजे ती ग्रहणशीलता. बरोबर.
आणि दुसरा म्हणजे आपलं लक्ष, आपली चेतना हृदयावर किंवा इतर सांगितलेल्या केंद्रांवर एकाग्र करणं. आणि दोन्हीसाठी काय आवश्यक आहे तर मनाची शांतता, निश्चलता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. आणि यातली लवचिकता पण महत्वाची वाटली मला. म्हणजे कोणताही एक मार्ग श्रेष्ठ नाही, दोन्ही उपयुक्त आहेत. अगदी. आणि हे सगळं ऐकल्यावर, चर्चा केल्यावर एक विचार मनात येतो कोणता? की ठीक आहे, साधनेसाठी मनाची निश्चलता आणि एक प्रकारची तयारी लागते, पण आपलं जे रोजचं धावपळीचं जीवन आहे त्यातही त्या आंतरिक शांततेच्या दिशेने जाण्यासाठी जाणीवपूर्वक आपण कोणती छोटी पावलं आज उचलू शकतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. रोजच्या जगण्यात ती शांतता कशी आणता येईल, भले थोडी का असेना. बरोबर. प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.